ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो मालिका जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. हो, मालिकेमध्ये अर्जुनच्या हातामध्ये असे काही डॉक्युमेंट्स लागलेत की ज्याच्यानंतर एकावरती एक अनेक सत्यांचे उलगडे असे झटपट व्हायला लागलेले आहेत. आणि मग अजून एक पुरावा असा सापडला आहे की ज्याच्यामध्ये सायलीच खरी तन्वी असल्याचा खूप मोठा सबळ पुरावा सापडला आहे. हो प्रेक्षकांनो, आणि तो पुरावा ओळख आपल्या प्रतिमाने, आणि ते म्हणजे सायलीच्या हातामधली ती एक बांगडी. कारण ज्या वेळेला सायली म्हणजे छोटी तन्वी हरवली होती तेव्हा 2 बांगड्या तिच्या हातात होत्या आणि तिला वाचवण्याच्या नादात प्रतिमाने तिचा एक हात धरला होता आणि एक हात असा ओढत पुढे आला, ती बांगडी तिच्या हातात जी तिच्या गाठोड्यात कायमस्वरूपी असायची हरवल्यानंतर. आणि दुसरी जी काही आता हातामधली बांगडी होती ती सायलीकडेच राहिलेली होती. पण या सगळ्याचा खुलासा महिपतच्या घरात कसा झाला आणि त्यानंतर इकडे आता स्वतः अश्विनच्या हातामध्ये प्रियाच्या विरुद्धचा पुरावा कसा लागलाय. आणि या सगळ्यामध्ये अश्विनने प्रियाला तर पोलिसांच्या हवाली केलंय, पण प्रतिमाने सुद्धा आता अशा काही गोष्टी सांगितल्यात की ज्यामुळे प्रिया आता टोटली अडकली गेलेली आहे. नक्की काय घडले महिपतच्या घरात, असा गेम चेंज काय झालाय पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की महिपतच्या घराची झडती घ्यायची आता परमिशन मिळालेली आहे. ज्या वेळेला महिपतच्या घराची झडती घ्यायची परमिशन मिळते त्यावेळेला नागोबा तिकडून आता जाण्याचा प्रयत्न करतोय. पण अर्जुन आणि सायली यांनी रविराजांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा याला नागोबाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पाठवायचं नाही आहे. कारण तो जर का महिपतच्या इथे गेला तर मात्र मोठी गोष्ट होऊ शकते. आणि म्हणून नागोबाला अडकवण्यासाठी इकडे सुमनने वेड्याचं पुन्हा नाटक केलंय की कुणी कुठे जायचं नाही आहे. आणि मग रविराज सांगतात, हे बघ, तिची मानसिकता जर का ठीक नाही आहे ना तर तू अजिबात कुठेही जाऊ नकोस किंवा आता तू या सगळ्यामध्ये काहीही तिला त्रास देऊ नको. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, दादा अरे माझं थोडंसं महत्त्वाचं काम होतं. त्यावरती तो म्हणतो, नाही, महत्त्वाचं काम वगैरे काहीच करायचं नाही आहे. आणि नागराजची नुसती चुळबुळ चालली, मला जायचं आहे. पण आता मोठ्या हट्टाने सुमनने त्याला थांबवले. कारण जर का नागराज तिकडे तपासणीच्या इथे गेला किंवा अजून कुठे गेला, महिपतला काही कळलं तर काही खरं नाही आहे. ही गोष्ट मात्र आता समजलेली आहे. मग त्या अर्जुन सायलीचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना अनेक गोष्टी सापडलेल्या आहेत आणि चैतन्यसुद्धा तिकडे आहे. आणि चैतन्याला महिपतच्या घरामधला कानाकोपरा साक्षीच्या अफेअरमुळे माहिती असल्या कारणाने तो सगळं दाखवतोय. मग ज्या वेळेला एक एक करत गोष्टी काढल्या जात आहेत तेव्हा आपण तर पाहिलं की नागराजला पेमेंट केलेले ती सुद्धा स्लिप बाहेर आलेली आहे. बरं, इतकंच नाही तर तिथे आता एक हॉस्पिटलचं बिल सुद्धा आहे प्रेक्षकांनो. आणि हे हॉस्पिटलचं बिल कसलं आहे म्हणून आता अर्जुनला जरा शंकाच येत आहे. काहीतरी गडबड आहे. नागराजच्या पेमेंटची तर गोष्ट समोर आली, पण हॉस्पिटलच्या बिलाचं नक्की सत्य काय आहे हे अजून त्याला काही कळलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तो आता चाचपडत ते बिल बघतोय. तर आता सायलीने तर त्याला ऑलरेडी सांगितलं की पेमेंट टू NK म्हणजे नागराज काकांचं पेमेंट, मग हॉस्पिटलचं डिस्चार्जचं काय आहे हे सगळं असं म्हणत आता इकडे ते दोघं जण तो नीट फॉर्म वाचतायत. आणि त्यावेळेला सायली म्हणते, एक काम करूया, आपल्याकडे सध्या वेळ नाही आहे, आपण हे सगळे पेपर घेऊया आणि ते पेपर घेऊन आत्ता सध्या तरी आपण इथून निघूया. कारण जर का आता इकडे भेटलेले पुरावे आपण जर का इथेच चेक करत बसलो तर खूप मोठा गोंधळ होईल आणि आपल्याला इथेच अडकून पडायला लागेल. म्हणून एक काम करूया, आपण जे काही पुरावे सापडतील ते घेऊया. असं म्हणत दोघं जण जे काही पुरावे सापडतात ते आता आपल्या हातात घेत आहेत. बऱ्याचशा गोष्टी हातामध्ये लागलेल्या आणि त्याच्यामध्ये आता एक काही ह्याच्यामध्ये एक छोटीशी बांगडी म्हणा किंवा काही गोष्टी, एक लॉकेट आहे, अशा गोष्टी आहेत. आणि ती बांगडी बघितल्यावरती सायली आता सांगायला लागते, अर्जुन सर यातली सेम एक बांगडी माझ्याकडे आहे. यावरती अर्जुन आता तिला म्हणतोय, काय बोलतेस तू, तुझ्याकडे कशी. त्यावरती ती सांगते, ज्यावेळेला माझा अपघात झाला होता ना त्यावेळेला कदाचित ही माझ्यासोबत होती. त्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे तुझा घरच्यांचा संबंध याच्याशी कसा काय, कारण मागच्या वेळेला सुद्धा आता त्यांनी तुला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे त्यांनी तुला ते
हेच तुझे आई वडील आहेत म्हणजे बबलीचे, असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. काहीतरी गडबड आहे खरं. आणि खरं सांगायचं तर त्यांना त्याच्यामध्ये फोटोसुद्धा सापडलेत. म्हणजे आता तन्वीच्या लहानपणाचा फोटो सापडलाय आणि बबलीच्या लहानपणाचा फोटो सापडलाय. हे 2 फोटो सापडल्या कारणाने अर्जुन आणि सायली या दोघांना शंका आली आणि इन्स्पेक्टर साहेबांना ते फोटो दाखवतात आणि हे 2 फोटो याच्याकडे असण्याची गरजच काय, किंवा महिपतकडे हे 2 फोटो काय कारणासाठी आहेत हे काही कळायला मार्ग नाही आहे. पण आता इथे थांबण्यात अर्थ नाही आहे आणि त्याच वेळेला त्याला आता अजून काही गोष्टी दिसतात. त्यासुद्धा गोष्टी आता महिपतच्या इथून तो कलेक्ट कर. म्हणजे आता महिपतकडे असलेलं एक छोटंसं गाठोडं आता बघायला गेलं तर आता अर्जुनला लक्षात आलंय की हे गाठोडं ह्याच्याकडे असण्याची काहीच शक्यता नाही आहे. म्हणजे ह्यानी हे गाठोडं का बरं आपल्याकडे ठेवलं असेल, म्हणजे हे आश्रमातल्या लोकांचं गाठोडं आहे, मग हे गाठोडं ह्याच्याकडे का. पण सायलीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आता ठरवलेलं आहे की ज्या काही गोष्टी भेटतील त्या सगळ्या घेऊन आता इथून आपण फक्त निघायचं आणि नंतर त्याच्यावरती बोलत बसूया किंवा त्याचं विश्लेषण जे काही आहे ते नंतर करूया. सध्या तरी आता इथे आपण थांबण्यात काही अर्थ नाही आहे, असं म्हणत तो ते जे काही हातात येईल त्या सगळ्या गोष्टी घेऊन तिकडून निघालेला. आणि मागच्या वेळेला राहिलेलं ते गाठोडं अर्जुनने आपल्या हातात घेतलेलं आहे. गाठोडं हातात घेतल्यावरती मग आता अर्जुन तिकडून तडक निघालाय. निघून आता तो विचार करतोय काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये या गोष्टी क्लिअर करून दाखवायलाच पाहिजेत. आणि ते घेऊन तो निघालाय. त्याच वेळेला सायली तिकडे येते. अर्जुन सर मला काय सापडलं. आणि ज्या वेळेला अर्जुनला सायली आता काही गोष्टी दाखवते ते बघून मात्र त्याला धक्काच बसलाय. सायली हे काय आहे. यावरती सायली आता सांगायला लागते खरं सांगू का तर हे तेच लॉकेट आहे जे लॉकेट प्रिया घालायची. म्हणजे आता बघा जे लॉकेट अर्जुनने प्रियाला दिलेलं असतं ते प्रियाने मधुभाऊ बघतील म्हणून काढून ठेवलेलं असतं. पण त्या गाठोड्यात ज्या काढून ठेवलंय ते पुन्हा महिपतच्या इकडे आलेलं असतं आणि ते आता लॉकेट पुन्हा एकदा अर्जुन पाहतोय आणि त्याला धक्का बसलाय. काहीतरी गोंधळ आहे सायली. यावरती सायली म्हणते माझ्या जन्माचा आणि आता प्रियाच्या ह्याच्याशी काय संबंध असण्याची गरजच काय, मला काही कळायला मार्ग नाही आहे. काहीतरी गोंधळ आहे अर्जुन सर. अर्जुन म्हणतो हो तुझं म्हणणं मला सुद्धा पटलेलं आहे. आपण काय करूया माहिती आहे का, आपण हे सगळं घेऊन आता इथून निघूया जेणेकरून पुढे घरी जाऊन आपण आता हे सगळ्या गोष्टी प्रतिमा आत्याला वगैरे दाखवूया. इकडे अश्विन चिडलाय आणि त्यांनी प्रियाला उपाशी ठेवलंय. उपाशी ठेवून तो तिला सांगतोय तुझ्यासारखी नीच मुलगी मी पाहिलेली नाही आहे. यावरती ती सांगते अश्विन अरे मी तरी काय करणार होते, प्रत्येक वेळेला मलाच गोष्टी सांगितल्या जातात, प्रत्येक वेळेला मलाच बोललं जातं, मग मी तरी काय करणार होते. मला सुद्धा वाटलं की करावं म्हणून हे सगळं म्हणून मी केलं. यावरती तो म्हणतो तुला लाज वाटते का तन्वी. आता खरंच मला असं वाटतंय की तू खरंच तन्वी आहेस की कोण आहेस असं म्हटल्यावरती ती अजून गडबडलेली आहे. अश्विन काय बोलतोयस तू. यावरती तो म्हणतो बरोबर. तोपर्यंत नागराज आणि प्रिया भेटलेत. नागराज म्हणतो काय आज काय तुझी हजामपट्टी झाली कळली मला. यावरती प्रिया म्हणते हो तुम्ही माझी हजामपट्टी करताय पण तुम्हाला एक गोष्ट समजते का की तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही करताय ना महिपतची तपासणी करायला घरी गेलेत. यावरती तो म्हणतो काय बोलतेस. ती सांगते हो महिपतची तपासणी करायला गेलेत आणि तिकडे जर काही सापडलं तर तुमचं पण काही खरं नाही आहे आणि तुमच्यासोबत माझं पण काही खरं नाही आहे. यावरती तो म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये महिपत तर अडकला तर आपण पण अडकू. आणि तसं म्हटल्यावरती आता नागराजला सत्य समजलंय. त्याला अडकवून ठेवलेलं होतं पण तन्वीला भेटण्याच्या बहाण्याने त्याला सगळं सत्य समजलंय. मग हे दोघं सुद्धा महिपतच्या घराच्या बाहेर आलेत. काय ह्यांना सापडतंय काय सापडत. आणि प्रिया गाडीच्या आडून बघतीये काहीतरी ह्यांच्या हातात गाठोडी वगैरे सापडलेत हे तिने पाहिलंय आणि तिला खूपच मोठा धक्का बसलाय. अरे देवा आत्ता जर का ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या तर माझं काही खरं नाहीये. काय करू तिला काही कळतच नाहीये. आणि आता इकडे सगळं सामान घेऊन घरी आणण्यात आलेलं आहे. घरी आल्यावरती अर्जुन ते सामान घेऊन आलेला आहे प्रतिमा आणि रविराज यांच्याकडे आणि तो आता सांगत आहे की सगळ्या गोष्टी हव्या तशा आपल्याला घडलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहायला गेलं ना तर अनेक गोष्टी मी महिपतकडून आणल्यात. सिनियर मी तुला दाखवतो. आणि त्यावरती इकडे आता सगळेच जण एकत्रित आलेत आणि जेव्हा त्या गोष्टी बघतायत तेव्हा प्रतिमाला मात्र आता या सगळ्यामध्ये वेगळंच वाटते. ती त्या गोष्टी आपल्या हातात बघायला मागते आणि ती आता एकदम भांबावून जाते.
तिच्या लक्षात येतं की हातामध्ये असलेली ही बांगडी ज्या वेळेला छोटी तन्वी गायब झाली होती त्यावेळेला तिच्या हातामध्ये होती हे तिला आठवलेलं आहे. आणि त्यानंतर ती चांगलीच गडबडली आणि ती आता विचार करते ती बांगडी हातात आणि ती मोठ्याने ओरडायला लागते. ती सांगायला लागते ही बांगडी तन्वीची आहे, सायलीच खरी तन्वी आहे. यावरती कुणालाच काही कळत मार्ग नाही आहे की अचानकपणे प्रतिमाला काय झालं. त्यावरती आता तिकडे प्रिया आली. प्रिया म्हणते आई काय बोलतेस. यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यावरती प्रिया सांगते तुझ्या डोक्यावरती काही परिणाम झालाय का, म्हणजे आत्ता बरी होतीस लगेचच तुला झालं तरी काय, लगेचच कशा पद्धतीने आता ओरडायला लागलीस तू, असं म्हणत ती आता तिच्यावरतीच उलटासुलटा आरोप करायला लागलेली आहे. त्यावरती प्रतिमा आता तिला खेचते. सायली म्हणते 2 मिनिट थांब प्रतिमा, त्या जे काही बोलत आहेत ते ऐकल्याशिवाय तुला मी कुठे जाऊ देणार नाही आहे, असं म्हणत तिने तिचा हात धरलाय आणि फरफटत तिला खाली आणले. आणि असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते खरं सांगू का, तर मला हे सत्य का समजलं तर या सगळ्यामध्ये हिने म्हणजे मुळातच आता इकडे ही ज्या वेळेला आता इकडे आली ना तुम्ही हे घेऊन, तेव्हा एक बांगडी होती ती म्हणजे सायलीची आणि एक बांगडी माझ्याकडे होती. ज्या वेळेला अपघात झाला आणि त्याच वेळेला ह्या बांगड्या दोघी वेगवेगळ्या झाल्या. मी तन्वीचा हात धरला होता आणि तन्वीचा हात धरून तिला आता खेचत होते. खेचत असताना एक बांगडी माझ्याकडे आली आणि एक बांगडी तिकडेच राहिली. यावरती प्रिया म्हणते तुझं डोकं फिरलंय का, इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट तुला कशी आठवते. आणि प्रेक्षकांना सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की तिला हे सगळं कसं आठवलंय. मग त्यावेळेला ती आता सांगायला लागते माझी स्मृती तर परत आलेलीच आहे, पण ज्या वेळेला तू सायली अर्जुन गोष्टी घेऊन आले ना त्याच्यामध्ये गाठोड आहे. गाठोड्यात अनेक प्रकारचे आता इकडे फोटो आहेत आणि प्रत्येक फोटोच्या मागे सुद्धा लिहिलेलं आहे. आणि हे फोटो महिपतकडे कसे काय आले, महिपत या सगळ्यामध्ये कसा काय इन्व्हॉल्व आहे किंवा महिपतला कसं काय माहिती आहे की हे सगळं त्याच्याकडे कसं काय आहे. यावरती ती सांगते हे बघे तू मला नको काही सांगत बसू त्या महिपतच्या गोष्टी, तो महिपत काय असेल मला नाही माहिती. यावरती सटकन थोबाड फोडत आता इकडे सांगायला लागते प्रतिमा महिपतच्या गोष्टी महिपतलाच माहिती, पण तुझ्यापर्यंत हे सगळं कसं आलं हे तर आम्हाला कळलंच पाहिजे ना. म्हणजे मुळातच याच्यामध्ये असे फोटो आहेत की ज्या फोटोमध्ये आता तन्वीच्या फोटोच्या मागे सायली मधुकर लिहिलं आहे आणि बबलीच्या फोटोच्या मागे तिथे लिहिलेलं आहे ते म्हणजे प्रिया मधुकर. याचा अर्थ काय होतो, बांगड्या ज्या 2 बांगड्या आता माझ्याकडे होत्या त्यातली एक बांगडी सायलीकडे आणि एक बांगडी तिकडे. मला माहिती आहे ना की ह्या बांगड्या माझ्या मुलीने घातलेल्या होत्या. अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं लॉकेट जे तुझ्या गळ्यामध्ये लॉकेट होतं ते महिपतच्या इथे कसं गेलं, असं म्हटल्यावरती आता इकडे हुशार आपल्या प्रतिमाने सगळी भांडी फोडलेत आणि सगळ्यांना धक्का बसलाय. आणि त्यानंतर प्रतिमा सगळ्यांच्या समोर सांगायला लागते ज्या वेळेला अर्जुन सायली हे सगळे घेऊन आले होते ना डॉक्युमेंट्स त्यावेळेला मी ते नीट पाहिले आणि ते पाहिल्यावरती मला आता समजलेलं होतं की ही खोटं बोलते आणि महिपतच्या घरामध्ये हे सगळं कसं आलं. यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्हाला काय म्हणायचं. प्रतिमा म्हणते सायली तूच माझी मुलगी आहेस, मी देवाकडे जीव तोडून प्रार्थना करत होते की माझी मुलगी माझ्याकडे परत येऊ दे, माझी मुलगी माझ्याकडे परत येऊ दे. आणि देवाने माझी हाक ऐकलेली आहे, देवाने हाक ऐकून मला आता माझी मुलगी परत दिलेली आहे. सायली मी तुला एक गोष्ट सांगते, तुम्ही परत आला होता तेव्हा सगळ्या गोष्टी मी पाहिल्या, त्याची शहानिशा केली होती. इकडे प्रतिमा रविराज कल्पना रविराज सगळ्यांनाच धक्का बसते. आणि प्रतिमा तू काय बोलतेस. प्रतिमा सांगते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र, सायली तुझ्या पायावरील तुळशीपत्र दाखव. आणि असं म्हणत तिने मोठा गहजप केलाय आणि ती सांगते हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीपत्र, सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. यावरती सायली म्हणते हो माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे. यावरती प्रतिमा म्हणते हिच्या पायावरती कसं तुळशीपत्र आलं. मग सायली पेटून उठते आणि सायली सांगते हिच्या पायावरती कधीच तुळशीपत्र नव्हतं, ही खोटं बोलत आहे. हिने कधीही हिच्या पायावरचं तुळशीपत्र माझ्या पायावरचं बघून हिने काढून घेऊन इकडे एंट्री केलेली आहे. एकावरती एक सगळ्या गोष्टी आता उलगडत चालल्यात आणि त्यानंतर प्रियाचे धाबेदण आणलेत. प्रिया पुरती गोंधळून गेलेली आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र वाचवायला कुणीच नाही.